तर मंडळी आज मी बनवणार आहे एकदम कलरफुल असा टोमॅटो पास्ता। आणि हा पास्ता टेस्टी तर आहेच, त्याचबरोबर हेल्दी सुद्धा आहे। तर त्यासाठी इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत। भाज्या तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायच्यात, ज्या आवडत नाही त्या तुम्ही स्किप केल्या तरी चालेल। तर भाज्या आपल्या स्वच्छ धुवून झालेल्या आहेत। आता आपण पास्ता उकडून घेऊया। आणि पास्ता उकडताना भांडं जरासं मोठं वापरायचं, म्हणजे व्यवस्थित उकडला जातो। भांड्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे, थोडंसं घातलेलं आहे तेल, आणि चवीनुसार मीठ घालायचंय। पाण्याला छान उकळी आली की मग यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे पास्ता व्यवस्थित असं उकडून घ्यायचा आहे। पर्यंत आपण भाज्या कट करून घेऊया। आता पास्ता ज्या आकाराचा असेल त्यानुसार भाजी कट करून घ्यायची, म्हणजे बारीक असेल तर भाज्या बारीक कट करून घ्यायच्यात, आणि लांबट उभा असेल किंवा मोठा असेल तर त्यानुसार तुम्हाला भाजी ते कट करून घ्यायची। तर गाजर तुम्ही पाहू शकता लांबट आकारामध्ये मी कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण शिमला मिरची तशीच कट करून घेणार आहोत, आणि अशाच पद्धतीने बाकीच्या ज्या भाज्या मी घेतलेल्या आहेत त्या सुद्धा कट करून घेणार आहेत। तर मंडळी हा जो व्हिडिओ आहे ना, तो व्हिडिओ मी जिथे काम करते त्यांच्या घरात केलेला आहे। तर तुमच्या लक्षात आलं असेल की मी स्वयंपाकाचं काम करते, आणि जेव्हा त्या दीदींना कळलं की कामामुळे मला व्हिडिओ बनवायला वेळ मिळत नाही आणि व्हिडिओ माझा वेळेवर अपलोडसुद्धा होत नाही, तर त्यांनी मला त्यांच्याच घरामध्ये व्हिडिओ बनवायची परमिशन दिलेली आहे, आणि त्यांच्याच घरातला हा माझा पहिला व्हिडिओ आहे। तर भाज्या सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत। एक मध्यम साईजचा कांदा सुद्धा कट करून घेतला आहे, आणि अर्धी वाटी उकडलेला कॉर्न सुद्धा घेतलेला आहे। आता या पास्त्यामध्ये मी बाहेरचा सॉस वापरणार नाहीये, घरीच बनवणार आहे। तर 6 मध्यम आकारचे टोमॅटो इथे मी घेतलेले आहेत, त्यांना अशा चिरा दिलेल्या आहेत, आणि हे टोमॅटो आपल्याला उकडून घ्यायचे आहेत। तुम्ही कुकरला सुद्धा उकडून घेऊ शकता, मी कढईमध्ये उकडून घेतलेले आहेत। पाहू शकता टोमॅटो आपले व्यवस्थित उकडलेले आहेत, आणि पास्ता सुद्धा उकडून झालेला आहे। आता हे टोमॅटो आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत, त्याची सालं आपल्याला पूर्ण काढून घ्यायची आहेत। तुम्हाला हवं असेल तर याची तुम्ही पेस्ट म्हणजे प्युरी बनवून घेऊ शकता मिक्सरमध्ये। मी हे टोमॅटो सुरीच्या मदतीने चॉप करून घेणार आहे। ज्यांच्यासाठी हा मी पास्ता बनवणार आहे त्यांना मिक्सरमध्ये फिरवलेलं अजिबात आवडत नाही, चॉप केलेलाच आवडतो, कारण त्याचे जे तुकडे आहेत, जे चंक्स आहेत, ते दाताखाली आलेले त्यांना खूप आवडतात। तर त्यामुळे मी सुरीने असे चॉप करून घेतलेले आहे। त्यानंतर कढईमध्ये घातलेलं आहे तेल आपल्याला अगदी थोडंसं घालायचं आहे, आणि ह्या सगळ्या भाज्या आपल्याला हलक्याशा परतून घ्यायच्यात किंवा फ्राय करून घ्यायच्या आहेत। मीडियम गॅस ठेवायचा आहे, म्हणजे काय होईल की व्यवस्थित फ्राय होतील, जास्त कच्च्याही राहणार नाही आणि जास्त शिजणार सुद्धा नाही। तर सगळ्या भाज्या मी यामध्ये घालून घेतलेल्या आहेत, आणि आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती 1-2 मिनिटं फक्त आपल्याला हलवत राहायचं आहे, आणि ह्या भाज्या परतून घ्यायच्यात। त्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि काळी मिरी पावडर घातलेली आहे। आता ज्यांच्यासाठी हा मी पास्ता बनवते त्यांना फक्त सिंपल असा पास्ता आवडतो, त्यामध्ये चिली फ्लेक्स किंवा लाल तिखट यामध्ये मी घातलेलं नाहीये। तर भाज्या आपल्या परतून झालेल्या आहेत, त्या काढून घ्यायच्यात, आणि सेम कढईमध्येच आपल्याला आता टोमॅटो सॉस बनवायचा आहे। तर थोडंसं ऑलिव्ह ऑइल घालायचं आहे, अगदी चमचाभर। त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे भरपूर ठेचलेला लसूण फ्लेवरचा हा पास्ता आहे, खूप छान लागतो। तर तांबूस रंगाचा होईपर्यंत आपल्याला हा लसूण परतून घ्यायचा आहे, आणि त्यानंतर आपण जे चॉप केलेले टोमॅटो आहेत उकडलेले ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत, आणि टोमॅटो छान आपल्याला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित, जेणेकरून लसणाचा फ्लेवर या टोमॅटो सॉसमध्ये पूर्ण उतरेल। आणि जर तुम्हाला हा टोमॅटो सॉस नसेल आवडत किंवा बनवायचं नसेल तर तुम्ही रेडीमेड बाजारात जे मिळतात ते सुद्धा सॉस यामध्ये वापरू शकता। पण एकदा या पद्धतीचा पास्ता तुम्ही ट्राय करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आपण भाज्या परतताना आणि पास्ता उकडतानाही घातलेलं आहे, तर त्यानुसारच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे, आणि ज्या भाज्या आपण परतून घेतल्या होत्या त्या आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। त्यानंतर घालून घ्यायचा आहे उकडलेला पास्ता। अगदी सिंपल असा पास्ता आहे हा, पण चवीला खूप छान लागतो। सगळ्यात शेवटी घालणार आहे यावरती मी थोडासा ऑरिगानो आणि थोडंसं चीज तुम्हाला हवं तेवढं घालून घेऊ शकता, ते तुमच्या मर्जीवरती आहे। इथे मी अगदी थोडंसं घातलेलं आहे, किंवा टोमॅटोचा सॉस बनवताना किंवा परतताना सुद्धा तुम्ही चीज घालून घेऊ शकता कसंही। तर चीज घातल्याच्या नंतर थोडंसं ऑलिव्ह ऑइल घातलंय, आणि पहा एकदम सिंपल असा चीज टोमॅटो पास्ता आपला इथे तयार झालेला आहे। तर मंडळी एकदा असा सिंपल पास्ता नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओला लाईक आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा।